राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांची निवडणूक जी आहे ती आतापासूनच गाजताना पाहायला मिळते। त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे या दोन शहरांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वेगवेगळ्या झालेल्या होत्या। एक म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि दुसरी म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी या निवडणुकीच्या निमित्तानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकत्र येतात। गेल्या 10 दिवसांपासून प्रशांत जगतापांनी भूमिका घेतलेली होती की जे या आधीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष होते ते म्हणजे प्रशांत जगताप यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। त्यांचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे प्रशांत जगतापांनी भूमिका घेतलेली होती की राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुणे शहरामधला एक मोठा गट जो आहे तो शरद पवारांच्या सोबत राजकारणामध्ये सक्रिय राहिला। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवार यांच्यावरती असलेली निष्ठा। शरद पवार यांना उतारवयामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर त्रास झालेला होता तो जाणवू नये म्हणून प्रशांत जगताप आणि त्यांचा गट जो आहे तो शरद पवारांच्या सोबत एकनिष्ठ राहिलेला पाहायला मिळाला। मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का याची चर्चा दुसरं वाटत असतानाच पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा जी आहे ती सुरू झाली। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अजित पवारांचे नेते त्याचबरोबर शरद पवारांचे नेते जे आहेत ते बैठकीच्या निमित्तानं दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी चर्चा करताना पाहायला मिळाले। मात्र प्रशांत जगताप यांना ही भूमिका आवडली नाही। त्यानंतर त्यांनी मात्र थेट आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं। मात्र आता 24 तासांमध्ये नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या पुणे शहरामध्ये घडताना पाहायला मिळतात। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खरं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा करत होते। पुण्यातल्या भाजपच्या विरोधामध्ये एक वेगळं समीकरण जे आहे पुण्यामध्ये जमवण्याचा प्रयत्न करत होते। एक म्हणजे काँग्रेस, दुसरी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची, शरद पवारांची राष्ट्रवादी त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना हे एकत्रित मिळून भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवतील अशा पद्धतीची चर्चा होती। त्या पद्धतीनं युतीची चाचपणी जी आहे ती सुद्धा पुणे शहरामध्ये केली जात होती। मात्र अचानकपणे काँग्रेसनं आपली आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली पाहायला मिळाली आणि काँग्रेसनं स्पष्ट केलं जर अजित पवारांची राष्ट्रवादी युतीमध्ये सहभागी होत असेल तर आम्ही पुणे शहरामध्ये काँग्रेस म्हणून निवडणूक जी आहे ती सोबळावरती लढू। त्यानंतर मात्र पुणे शहरामध्ये हा युतीचा घोळ जो आहे तो मात्र मोठ्या प्रमाणावरती वाढलेला पाहायला मिळाला। मात्र याचा परिणाम म्हणून गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे असतील त्याचबरोबर रोहित पवार असतील यांना मात्र माध्यमांनी वारंवार प्रश्न विचारून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह जे उपस्थित झालेलं होतं त्यावरती थेटपणे विचारण्याचा प्रयत्न केला। मात्र सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं होतं की राजकारणामध्ये प्राथमिक चर्चा ज्या आहेत त्या कराव्या लागतात। त्यानुसार आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत प्राथमिक चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र राज्यामध्ये आपण पाहतोय की सोशल मीडियावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मात्र जोरदार पद्धतीनं टार्गेट करण्यात आलं। एक म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांचा विरोध जो आहे तो ज्या कार्यकर्त्यांनी जो स्वीकारलेला होता अजित पवारांचा विरोध खरं तर झुगारून अजित पवारांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत अनेक कार्यकर्ते जे आहेत अजित पवारांच्या विरोधामध्ये लोकसभेला प्रचार करताना पाहायला मिळाले, विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळाली। मात्र आता त्याच कार्यकर्त्यांवरती अन्याय नको म्हणून शरदचंद्र पवार पक्षानं महाविकास आघाडीसोबत आघाडी करावी असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। तर दुसऱ्या बाजूला पुणे शहर त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा वर्चस्व राहिलेला आहे। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ही दोन शहरं ओळखली जातात। त्यामुळे शहरामध्ये अजित पवारांच्या सोबत जाऊन आघाडी करावी असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। मात्र गेल्या 24 तासांमध्ये पुणे शहरामध्ये आपल्याला मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या ते म्हणजे रोहित पवार आपल्याला याआधी आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला थेट गद्दार म्हणत अजित पवारांवरती सुद्धा निशाणा जो आहे तो रोहित पवार एकही माध्यमांमधून खरं तर संधी ज्या आहेत ते सोडत नसताना आपल्याला पाहायला मिळालेले होते। मात्र तेच रोहित पवार त्याचबरोबर अमोल कोल्हे ज्यांनी जाहीर भाषणांमधून अजित पवारांवरती टीका केली। मात्र तेच अमोल कोल्हे पुण्यातल्या अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी रात्री 10:30 वाजता अजित पवारांसोबत बैठक घेताना पाहायला मिळाले। अजित पवारांच्या सोबत बैठक झाल्यानंतर अमोल कोल्हे असतील त्याचबरोबर रोहित पवारांना ज्यावेळेस माध्यमांनी प्रश्न विचारले त्यावेळेस रोहित पवारांनी थेटपणे सांगितलं की मी अजित पवारांच्या बैठकीमध्ये नव्हतो। मात्र अमोल कोल्हेंनी स्पष्टपणे सांगितलं की राजकारणामध्ये प्राथमिक चर्चा करावी लागते आणि प्राथमिक चर्चा करत असताना आज आम्ही अजित पवारांसोबत ज्यांच्या घरी आलेलो आहोत त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा जी आहे ती केलेली पाहायला मिळाली। मात्र जसे 24 तास उलटत आहेत त्याआधीच एकीकडे दोन राष्ट्रवादी पुणे शहरामध्ये एकत्रित येणार याची चर्चा सुरू असताना काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांचा थेट काँग्रेसच्या शहराध्यक्षांना फोन गेला आणि त्यांनी आपली भूमिका मांडली ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय आम्ही तुमच्यासोबत चर्चा करू शकतो। त्यानंतर मात्र पुणे शहरामध्ये महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती होताना पाहायला मिळाली ज्याच्यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, वसंत मोरे त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे जे आहेत ते आपल्या
आपल्याला महाविकास आघाडीचे नेते म्हणून चर्चा करताना पाहायला मिळाले. नक्की या 24 तासामध्ये घडलं काय, किंवा जी राष्ट्रवादी शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत पुणे शहरामध्ये युती करू पाहत होती, मात्र त्याच राष्ट्रवादीला अचानकपणे काँग्रेस त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करायला का जावं लागलं? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून शरद पवार यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये एक नरेटिव्ह जे आहे ते सोशल मीडियावरती सेट होत आहे. ते म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार न करता सोयीस्कर पद्धतीनं शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्याकडून महानगरपालिका निवडणुकीमध्ये भूमिका जी आहे ती घेतली जाते. त्याला कारण ठरलं ते म्हणजे प्रशांत जगताप यांचा राजीनामा, आणि त्यानंतर मात्र महाविकास आघाडी राज्यामध्ये राहणार का, हा एक सवाल जो आहे तो सातत्यानं विचारला गेला. राज्यामधली महाविकास आघाडी राहील का, हा खरं तर प्रश्न जो आहे तो पुणे महानगरपालिका त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शरद पवार पक्षानं जी अजित पवारांच्या पक्षासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवलेली होती, त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणावरती विचारला गेला. आता 24 तासामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जो अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर हात पुढे केलेला होता, मात्र तोच आता हात आकडता घेत थेट काँग्रेस त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी आता पुढे केलेला आपल्याला पाहायला मिळाला. येत्या 24 तासामध्ये पुणे शहरामध्ये काय घडामोडी घडतात हे पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 2 राष्ट्रवादी जवळपास एकत्रित लढतील हे आता निश्चित झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण अजित पवारांच्या पक्षानं शरद पवारांच्या पक्षाला जवळपास 25 ते 30 जागा देऊ केलेल्या आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते, आणि 100च्या वरती जागा ज्या आहेत अजित पवारांचे राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळेल. या सगळ्यांचं उत्तर येत्या 24 तासामध्ये स्पष्ट होईल. मात्र पुण्यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष असणारा भाजपच्या विरोधामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी, शरद पवारांचे राष्ट्रवादी, काँग्रेस त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना ही एकत्रित येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र राज्यामधली दिवसेंदिवस महानगरपालिकांमधली समीकरणं जे आहे ते बदलताना पाहायला मिळतात, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र येत्या 24 तासांमध्ये युटर्न जो आहे तो पुणे शहरामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पवार, अमोल कोल्हे अजित पवारांसोबत चर्चा करण्यासाठी आले, मात्र थेटपणे अजित पवारांसोबत जाण्यासंदर्भात कुणी स्पष्टपणे बोलताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी टिकवण्याच्या दृष्टिकोनातून काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन विशाल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.